आपल्या संपर्कात असलेली एखादी व्यक्ती अचानक गायब होते. आपला मित्र असेल, रिलेशनशिप मधलं कोणी असेल, अगदी आपल्या घरातलं असेल, आपल्या नात्यातलं असेल, आपल्या ओळखीचं असेल. अचानक ती गायब होते, आपल्याशी बोलेनासी होते. WhatsAppवर किंवा सोशल मीडियावर आपल्याला ती ब्लॉक करते, फोनवरती आपल्याला ब्लॅकलिस्टवर टाकते. 8 दिवस, महिना, 15 आपण वाट बघतो. आपल्याला काही नेमकं कळतच नाही झालंय काय? असं जेव्हा आपल्याशी कोणी वागतं तेव्हा त्याला म्हणतात घोस्टिंग. नमस्कार, मी काउन्सिलर मीनाक्षी जगदाळे सप्रेम मराठीमध्ये आपले स्वागत करते. तर काय आहे नेमकं हे घोस्टिंग? हे का केलं जातं? हे कोण करतं? आणि याचा समोरच्याच्या मनावर किंवा भावनांवर काय परिणाम होतो याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आपण अनेकदा बघतो की आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला मित्र मैत्रिणी असतात, रिलेशनशिप्स असतात, नातेवाईक असतात, फॅमिली फ्रेंड्स असतात. कोणीतरी काहीतरी असं होतं की अचानक आपल्याशी बोलेनासं होतं, आपल्याला भेटेनासं होतं, आपल्याकडे येणं जाणं बंद करतं, आपल्या मेसेजला रिप्लाय देणं बंद करतं, आपले कॉल उचलणं बंद करतं, अगदी कालांतराने ते आपल्याला ब्लॉक करतं, आपले मेसेज त्याला जात नाहीत. आपण कितीही कुठून कुठून प्रयत्न केला, कुठून निरोप द्यायचा प्रयत्न केला, त्याला अप्रोच करायचा प्रयत्न केला, तरी ती व्यक्ती आपल्याला कुठलाही पॉझिटिव्ह प्रतिसाद देत नाही. अशा वेळेला आपलं मन किती चलबिचल होतं किंवा आपल्याला किती टेन्शन येतं, नेमकं घडलंय काय, झालंय काय, मी असा कोणता गुन्हा केला की समोरच्या व्यक्तीने मला अचानक अशा प्रकारे माझ्याशी संपूर्ण कॉन्टॅक्ट, ते पण एका स्ट्रोक मध्ये तोडले. सांगून नाही, बोलून नाही, मला माझी चूक कुठली सांगण्यात आली नाही, काही आमच्यात भांडण झालं नाही, काही वाद झाला नाही, कुठे काही गैरसमज झाला नाही. मग समोरच्या व्यक्तीने माझ्याशी असं अचानक नातं ब्रेक का केलं? तर यालाच घोस्टिंग असं म्हणतात. अनेकदा असं असतं की आपण म्हणतो, कोणतीही समस्या असेल, कोणताही प्रॉब्लेम असेल, काही इश्यू असेल, तर तो एकमेकांमध्ये बसा, सॉल्व्ह करा. आपल्याला एखाद्याचं काही पटलं नाही तर त्याला ते सांगा, त्याच्यावर विचारविनिमय करा आणि मग पुढे नातं टिकवण्यासाठीचे हे सगळे जे प्रयत्न असतात, दोन्ही साईडने काहीतरी कॉम्प्रोमाइज करा, चुका टाळा, त्या गोष्टीवर परत विचार करू नका, मागचा विषय मागे सोडून द्या आणि पुढे चला. पण नाही, अनेक लोकांना ही सवय आहे की या कुठल्या फंदातच मुळी पडायचं नाही. मी जसा आहे, मी जो आहे, माझा स्वभाव जो आहे किंवा माझा जो काही लाईफ पॅटर्न आहे, माझी जी काही लाईफस्टाईल आहे, मी जो काही माझ्या विचारांच्या सर्कलमध्ये राहतो, तो तसा आणि तसाच ऍक्सेप्ट करणारा जर समोरचा असेल तर, आणि तरच मी त्याच्यासोबतचं नातं, रिलेशन किंवा फ्रेंडशिप व्हॉट एव्हर इट मे बी, हे मी कंटिन्यू ठेवेल. अदरवाईज मी ते माझ्या लेवलला जेव्हा वाटतंय की हे माझ्या सहनशक्तीच्या बाहेर चाललंय किंवा हे माझ्याला कुठेतरी मॅच होत नाहीये किंवा हे कुठेतरी माझ्यापेक्षा डिफरन्स आहे, मग ते समोरच्याचा स्वभाव असेल, समोरच्याची सवय असेल, समोरच्याची वागणूक असेल किंवा समोरच्याची कोणतीही गोष्ट असेल, का ही पटत नाहीये, तर त्याला सांगण्याच्या भानगडीत पडायचं नाही, त्याला बोलायच्या भानगडीत पडायची गरज नाही, त्याला जाणीव करून द्यायची गरज पडत नाही. आपण त्याच्यापासून विड्रॉ करायचं स्वतःला, आपण लांब जायचं आणि संबंध कट ऑफ करायचे. आता या अशा परिस्थितीमध्ये त्या माणसाची का बरं अशी मानसिकता होते की इतकं ताडकन तो एखाद्या सोबत असलेली इन्व्हॉल्वमेंट, अटॅचमेंट किंवा रिलेशन तोडतो? एक तर मुळात तो खूप सेल्फ सेंटर्ड असतो. आणि इथून मागे जेव्हा सामाजिक माध्यमं नव्हती किंवा सोशल मीडिया नव्हता, तेव्हा कुठेतरी समाजाकडे पाहायचा, कुटुंबाकडे पाहायचा, नातेसंबंधांकडे पाहायचा दृष्टिकोन, विचारसरणी खूप वेगळी होती. माणसं एकमेकांना ऍडजस्ट करत होती. काही गोष्ट खटकली, काही गोष्ट बिनसली, काही गोष्ट नाही पटली, कुठे भांडण झालं, वाद झाला, तरी लोक एकमेकांना सामावून घेत होती, ऍक्सेप्ट करत होती, सुधरत होती, पळत होती, परत उठत होती, परत चालत होती, वाद होत होते, परत समेट होत होता आणि परत आनंदाने जीवन जगत होती. आता सोशल मीडियामुळे प्रत्येकाला असं झालंय की माझी एक काहीतरी स्पेसिफिक आयडेंटिटी आहे, मी एका ठराविक विचारांचा फॉलोवर आहे किंवा मी एका ठराविक साचेबद्ध पद्धतीमध्ये बसणारा माणूस आहे, हे माझे विचार, हा माझा स्वभाव, हे माझे गुणधर्म, याच्याशी मॅच होणारा एखादा दुसरा बाहेरचा कुठलाही व्यक्ती, ऑब्जेक्ट आपल्याला जर कनेक्ट होऊ शकला तर ठीक, अदरवाईज त्या लूप मधनं आपण बाहेर पडायचं. मग ते बाहेर पडताना पण समोरच्याला कुठलीही आयडिया द्यायची नाही, त्याला कुठल्याही प्रकारे हे सांगायचा त्रास किंवा प्रयत्न पण करायचा नाही की बाबा मला तुझं हे खटकलंय किंवा बाबा तुझ्यामध्ये हे आणि माझ्यामध्ये हे फरक आहेत का, हे डिफरन्सेस आपण कसे भरून काढू शकतो किंवा याच्यावर काही सोल्युशन्स आपण वर्कआउट करू शकतो का, जेणेकरून आपलं नातं टिकेल. कारण नातं टिकवायची गरजच मुळात कोणाला वाटत नाहीये. आणि टिकलं तर टिकलं ते माझ्या टर्म्स अँड कंडिशनवर टिकलं पाहिजे, समोरच्यानी माझ्यासारखं वागायचा प्रयत्न केला पाहिजे किंवा इनफॅक्ट वागलंच पाहिजे. आणि ते तसं होत नसेल तर मी त्याला टाटा बाय बाय ऍट एनी मुमेंट करू शकतो. या अशा मानसिकतेची लोक अशा प्रकारे घोस्टिंगला खूप प्रकर्षाने आणि तीव्रतेने वापरतात. आता ज्याच्यासोबत हे घोस्टिंग झालंय त्या बिचाऱ्यावर किती मोठा हा मानसिक ताण किंवा किती मोठं त्याला टेन्शन येत असेल
याचाही गोष्टी करणारी माणसं कधी विचार करत नाहीत. कारण अचानक कुणी पण आपल्या आयुष्यातून गायब होणं, अचानक आपल्या आयुष्यातून कोणतरी जाणं किंवा आपल्याशी कम्युनिकेशन कट करणं, हे समोरच्या व्यक्तीसाठी जर तो पॉझिटिव्ह असेल, जर तो त्या रिलेशनशिपमध्ये किंवा त्या नात्यामध्ये इन्व्हॉल्ड असेल, जर तो खूप सेंटिमेंटल असेल, तर त्या सगळ्यांना त्याला किती मोठा धोका पोचतो, तो किती डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. वेळप्रसंगी तो स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करू शकतो, तो सैरभैर होऊ शकतो, तो अनेक प्रयत्न समोरच्या माणसाला शोधण्यासाठी, अप्रोच करण्यासाठी, त्याच्याशी बोलण्यासाठी, परत रिकनेक्ट होण्यासाठी करू शकतो, रियुनियनसाठी खूप प्रयत्न करू शकतो. पण ज्यांनी घोस्टिंग केलेलं आहे त्याला याच्यामध्ये काही मात्रही फरक पडत नाही. तो त्याच्या मतावर, निर्णयावर, डिसिजनवर अत्यंत ठाम असतो आणि तो या कुठल्याच प्रयत्नांना, समोरच्याच्या कुठल्याच एफर्ट्सला अजिबात भीक घालत नाही, पूर्णपणे फाट्यावर मारतो. मग आता अशा प्रकारे जर आपल्यासोबत कोणी घोस्टिंग करत असेल किंवा आपण कोणाला घोस्टिंग करत असाल, तर या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. कारण समोरच्याला इतकं इमोशनली मॅन्युप्युलेट करणं, तो आपल्याप्रमाणे वागला तरच त्याच्यासोबत राहायचं, अदरवाईज ताडकन एक घाव दोन तुकडे करून त्याच्या आयुष्यातून लांब जायचं किंवा त्याला आपल्या आयुष्यातून बाहेर फेकायचं, हे अत्यंत चुकीचं आहे. संवेदनशील माणसं, भावना असलेली माणसं, थोडीफार नात्यांची जाण असलेली माणसं, नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करणारी व्यक्ती यांच्यासाठी हे खूप हानिकारक घडू शकतं. त्याच्यामुळे आपण सावध राहायचं. आपल्याशी कोणी घोस्टिंग करत असेल तर ताबडतोब त्या गोष्टीची आपल्याला कल्पना आली पाहिजे आणि आपण सुद्धा त्या व्यक्तीपासून तितक्याच पटकन कसं अलिप्त होता येईल किंवा त्या गोष्टी तिथेच कशा सोडून देता येईल याचा सुद्धा प्रयत्न करा. आणि आपण शक्यतो कधीच कुणासोबत तर घोस्टिंग अजिबात करू नका. हाच मेसेज मी आपल्याला या व्हिडिओ मार्फत देईल. आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर करा. आपल्या काही शंका असतील त्या आपण दिलेल्या नंबरवर मेसेज करू शकता, फोन करू शकता. आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा. पाहत रहा सप्रेम मराठी. धन्यवाद.